प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा. बीडमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं अनोखं आंदोलन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणावरून हसन मुश्रीफांचा रोहित पवारांवर निशाणा. लातूरमध्ये दादागिरी जबरदस्ती चालणार नाही, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा. आणि गणेशोत्सवासाठी पुणे महानगरपालिकेची सखोल तयारी, पुणेचे आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. नमस्कार, मी साक्षी पांचाळ. आपण पाहताय न्यूज अनकट आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. बीड शहर सध्या मरण यातना भोगतंय. उघडे रोहित्र, उघड्या नाला, सर्वत्र खड्डे, कचऱ्याचे ढिगारे, शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचं नियोजन यासारख्या शेकडो समस्या म्हणजे शहरवासियांसाठी मरण यातनाच आहे. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलंय. पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार आपण लक्ष द्या, बारामती अशी महाराष्ट्रासाठी आयडल आहे, तसंच बीड करा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांना अजितदादांची जागा घेण्याची फारच घाई झाली आहे. मात्र त्यांनी आपल्या आत्या सुप्रिया सुळेंसोबत मतभेद करू नये एवढीच अपेक्षा असल्याची खोचक टीका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना केली आहे. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मनाने चांगला पण प्रेमळ आणि स्पष्ट वक्ता असलेलं व्यक्तिमत्व असं असल्याचं मुश्रीफांनी म्हटलंय. माणिकरावजी कोकाटे हा अतिशय मनानं चांगला, प्रेमळ आणि थोडासा स्पष्ट वक्ता असा अशी व्यक्ती आहे. मला वाटतं जवळजवळ 4 टर्म त्यांचे आहेत ते माझ्यावर आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या बद्दल ज्यावेळी वक्तव्य केलेलं होतं त्याबद्दल बळीराजा दैवत आहे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. आता रोहित पवारांचं झालंय काय की त्यांना मी मागे सांगितलं होतं की त्याला फार घाई झालेली आहे अजितदादा पवारांची जागा घ्यायची. म्हणून मला वाटतं जयंत पाटील साहेबांचं सुद्धा म्हणजे प्रसारमाध्यमामध्ये वाचलं की रोहित पवारांनी दबावाने घेतला आणि आता पक्ष जवळजवळ आता त्या रोहित पवारांच्या हातात दिल्याचं दिसतंय. ठीक आहे, त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, मला काही त्यावर बोलायचं नाही. तर आता हत्या ज्या आहेत आमच्या नेत्या माजी खासदार सुप्रियाताई त्यांच्याशी त्यांनी मतभेद करणं एवढीच माझी अपेक्षा आहे. सर्वसामान्यांनी आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद मध्ये सहभागी व्हायचं असेल तर होऊ द्या, जिल्हा प्रशासन आंदोलनावर लक्ष ठेवू नये असं वक्तव्य लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलंय. लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार आहे, जिल्हा प्रशासन आंदोलनावर लक्ष ठेवू नयेत, कोणताही अनुचित प्रकार घडू नये. त्याचबरोबर सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांना वेटीस धरलं जाऊ नये. ज्यांना स्वतःहून बंद मध्ये सहभागी व्हायचं आहे ते होतीलच, पण जबरदस्ती आणि दादागिरी चालणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. लोकशाहीमध्ये हे अधिकार सगळ्यांना आहेत, बंद पुकारायचे वगैरे. जिल्हा प्रशासन त्याच्यावर योग्य लक्ष ठेवून आहे. कलेक्टर मॅडम असतील, SP साहेब असतील, हे लक्ष ठेवून आहेत आणि त्याला कुठेही अनुचित प्रकार घडू नये आणि कुठेही लोकांना किंवा सर्वसामान्यांना व्यापाऱ्यांना वेटीस धरलं जाऊ नये याच्याकडे आम्ही लक्ष देऊ. बाकी आंदोलन ह्या गोष्टीचा अधिकार सगळ्यांना आहे लोकशाहीमध्ये, तो काय अधिकार आपण कोणाचा काढून घेऊ. या घटनेकडे ज्यांना स्वतःहून त्यात सहभागी व्हायचे ते होतील, आपण त्याला असे करू. पण शेवटी जबरदस्ती, दादागिरी वगैरे ह्या गोष्टी चालणार नाहीत आणि जिल्हा प्रशासन त्याप्रमाणे प्रफुल्ल लोढा हा एक सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे. प्रफुल्ल लोढा यांनी सर्व पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे खडसेंचं स्टेटमेंट आणि लोढाचं स्टेटमेंट पाहिलं तर आश्चर्य वाटेल असं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलंय. जामनेर येथे भाजपमध्ये गेलेले प्रफुल्ल लोढा यांनी हनी ट्रॅप प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंबद्दल काय बोलावं ते मला समजत नाही, काही झालं तरी खडसेंना गिरीश महाजन दिसतो असा टोला यावेळी महाजनांनी लगावला. आता हा सुप्रियाताईंबरोबरचाच फोटो आहे. आता तुम्ही याला काय म्हणायचं मग? हा सुप्रियाताई यांच्या सुळे यांच्यासोबत त्यांचा फोटो आहे. सवय आहे सगळीकडे फोटो काढायची. मग मी आक्षेप घेतला का?
या लोकांचा संबंध कुठे काही हँडकॅप्स लावला का, पण मला काहीतरी मूर्खासारखं बडबडायचं, वेड्यासारखं बडबडायचं. आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणतायत, आमच्या पक्षाच्या काही लोकांबद्दल म्हणतात, हरिटाबद्दल बोलतात, मग आपल्याबद्दल लोक बोलतात, आपल्याबद्दल खूप लोक बोलतात. मग याला काय म्हणायचं? आता या लोढांचे जर प्लेस आपण कोण बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलतायत, शिव्या देत आहेत, वाटेल तसं बोलतायत. प्रफुल्ल लोढा खडसेबद्दल काय काय म्हणाले, खडसे प्रफुल्ल लोढाबद्दल काय काय म्हणाले, ते आपण बघितलंय. शहरापासून लोक मला पाठवत आहेत. आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन, मला वाटतं हे त्याचं काय बोलावं खडसेबद्दल मला कळत नाही. खरं म्हणजे काय झालं, सगळ्यात दूर अपयश, कुठे यश नाही. आता सत्तेपासून दूर फेकले गेले, भाजपात येऊन अगदी लोकांकडे घरात करत आले, त्यांनी लक्षात घेतलं नाही. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था म्हणजे खराबच झालेली. सगळं आजारपण आणि सगळं अपयश राजकारणातलं, त्यामुळे हा माणूस सध्या द्वेष भावनेने छाडलेला आहे. काही झालं की गिरीश महाजन बरोबर. या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील बुधवार पेठ येथील मालाबाई वाडा भागात रेड लाईट एरियामध्ये फरासखाना पोलिसांनी केलेल्या अचानक छापामार कारवाईत बांगलादेशी नागरिक आलेल्या 5 महिलांना अटक करण्यात आली आहे. त्या अवैधरित्या भारतात प्रवेश करून पुण्यात वेश्या व्यवसाय करत असल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालंय. या महिला बॉर्डर पार करत बेकायदेशीर मार्गे भारतात आल्या आणि पश्चिम बंगाल मार्गे पुण्यात स्थानिक झाल्या. महिलांनी चौकशीत स्वखुशीने वेश्या व्यवसाय करत असल्याचं कबूल केलंय. पुणेचे CP सर यांच्या गायडन्समध्ये आपण झोन 1 मध्ये एक पथक बनवलेलं आहे. त्या बांगलादेशी नागरिक हे शोधण्यासाठी एक बनवलेलं आहे. याच्यामध्ये जसं पथक आपण बनवलं त्या पथकाने कारवाई सुरू केलेली आहे आणि आपण 2 तारखेला एक कारवाईमध्ये 8 बांगलादेशी महिला पकडल्या. त्याच्यानंतर मग 18 तारखेच्या एक मोहीम मी घेतली होती. त्या मोहीममध्ये रात्री 12पासून तर सकाळी 4 पर्यंत ही मोहीम घेण्यात आली. या मोहीममध्ये फरसखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बुधवार पेठेत 5 अजून बांगलादेशी महिला आम्हाला मिळून आल्या. टोटल आता जर आपण बघितलं तर 13 बांगलादेशी महिला आम्हाला मिळून आलेल्या आहेत. त्यांची आम्ही रेस्ट्रिक्शन ऑर्डर केलेली आहे. त्यांना रेस्ट्रिक्शन होममध्ये आम्ही ठेवलेलं आहे तात्पुरत्या याच्यासाठी आणि त्यांची डिपोर्टेशनची प्रोसेस आता सुरू आहे. जसं प्रोसेस कंप्लीट होईल त्यांना बांगलादेशला पुन्हा डिपोर्ट करण्यात येईल. कोल्हापुरात कोल्हापूरचा राजाच्या गणेश मूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडलाय. मात्र या सोहळ्यादरम्यान अनेक तरुणांनी हुल्लडबाजी केली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर अमाप गर्दी जमली. त्यामुळे अनेक तरुणांनी होर्डिंगवर चढून हा आगमन सोहळा पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोलिसांनी लाठीचा चांगलाच प्रसाद दिल्याचं पाहायला मिळतंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त, सुरक्षित आणि स्वच्छतेचा संदेश देणारा व्हावा यासाठी पुणे महानगरपालिकेने सखोल तयारी केली आहे. पुण्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी तयारीची माहिती दिली आहे. गणपती उत्सव उत्तम व्हावा यासाठी नागरिकांच्या सूचना घेण्यात आल्या. सर्व गणपती मंडळांना सहकार्य केलं जाणार आहे. खड्डेमुक्त पुणे अभियान राबवलं जात असून प्रत्येक मंडळाजवळ स्वच्छता आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था केली जाणार आहे. यंदा मंडळांनी स्वच्छतेचा संदेश द्यावा असं आवाहन यावेळी त्यांच्याकडून करण्यात आलंय. नाही, राज्य उत्सवाचा मिनिंग असा आहे की हा एक प्रकारचा बेसिकली एक्नॉलेजमेंट आहे की फार एक ऑफिशियल फेस्टिवल झाला. याचं मिनिंग आहे ना, त्याच्यामध्ये राज्य उत्सव आहे याचा अर्थ एवढेच नाही की पैसे शासन किती खर्च करत आहे. शासनाने त्याला मान्यता दिली आणि त्याला एक ऑफिशियल फेस्टिवल म्हणून जाहीर केला. हा एक मोठा विषय आहे. पहिले शनिवारवाडा म्हणून महोत्सव होता पालिका स्पॉन्सर करायचं, तसं काही नाही. आता करू आपण कल्चरल आपला जो कल्चर डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे खूप सारे इश्यूज आहे, ते मी नंतर नक्कीच याच्यावर करतो.
या बातमीसह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय? मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया. मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणी बॉम्बे उच्च न्यायालयाने सोमवारी सर्व 12 आरोपींना निर्दोष मुक्त केलंय. 11 जुलै 2006 रोजी अवघ्या 11 मिनिटात 7 स्फोट होऊन संपूर्ण मुंबई हादरली होती. या भीषण दहशतवादी हल्ल्यात 189 निरपराध नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 800हून अधिक जण जखमी झाले होते. अमरावती मध्यवर्ती कारागृहात असलेल्या 4 आरोपींची सुटका झाल्यानंतर त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत. 20 वर्षांनंतर आज आम्ही जेलमधून सुटलो. देवावर आणि न्यायालयावर आमचा विश्वास आहे, तर या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नव्हता, अशी प्रतिक्रिया आरोपी सोहल मोहम्मद शेख यांनी दिली आहे. पाहूया. मेरा नाम सुहेल महमूद शेख है और आज हम 20 साल के बाद 19 साल के बाद छूटे हैं और हुकूमत पर और कोर्ट पे हमको बहुत भरोसा हमारा है और वो भरोसा हमारा काम है. हालांकि हमारा कोई लेना नहीं था केस से, लेकिन चलो सेशन से ही हमको छूटना था, लेकिन हम यहाँ से छूटे. लेकिन हम इसके लिए हुकूमत का और जजेस लोगों का और हमारी जो वकीलों की जो टीम है, इनका शुक्र अदा. आपको क्या आरोप लगा? मेरे ऊपर जो सिमी वाला मैटर था कि मैं सिमी से ताल्लुक़ था, लेकिन सब वो नहीं था कुछ, क्योंकि बहुत लंबी बात है, पुरानी बात है. बस फंसना था, फंस गया बस. हाँ ठीक है, नहीं बस हो गया बस. उनको बोलना चुप बैठो, मैं कर रहा हूँ बात. मेरे साथ जो है वो यहाँ पर माजिद है जो कलकत्ता से, और ज़मीर और तनवीर है बॉम्बे से, और मैं पुणे से हूँ. जी 2006 का ब्लास्ट में ही थे हम लोग. बस दैट्स ऑल. हाँ मेरा फैमिली मेम्बर्स आ रहे हैं. सरकार से क्या डिमांड है? कोई डिमांड नहीं. हम थैंक्स, कोई डिमांड नहीं है. सातारा शहरातील बसप्पा पेठ करंजे परिसरात एका शालेय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून तिच्या गळ्याला चाकू लावून एका माथेफिरू प्रेमवीराने हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. या सर्व घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेजारी लोकांनी युवकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता संबंधित माथेफिरू युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सातारा शहर पोलीस ठाण्याचे गोपनीय पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत शिताफीने युवकास ताब्यात घेतलाय, तर यावेळी जमावाने संबंधित युवकाची चांगलीच धुलाई देखील केली. वळूयात पुढच्या बातमीकडे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील आदिवासी बहुल तसेच नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या पोलीस मदत केंद्र
मगर डोह तसेच शासकीय आश्रमशाळा पालांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्हा पोलीस नक्षल दमन विरोधी सप्ताह शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नक्षलवादामुळे सामान्य जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. हिंसाचार, भय आणि असुरक्षिततेच्या वातावरणामुळे विकास खुंटतो. त्यामुळे नक्षलवाद विरोधी सप्ताह आणि शांतता रॅली काढून नक्षलग्रस्त भागात जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील पोलीस जवानांसह शालेय विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.